नमस्कार. नमस्कार. मी नेक्सस रिव्हॅल्युएशन कंपनीकडून आलेला आहो. अजय निकोडे, रामाळा, फाउंडर नेक्सस कंपनी. तर तुमचा परिचय? रवींद्र कैकाडू मानकर, जामसाळा, तालुका शिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर. ओके. मानकरजी, आज तुम्ही जे नेक्सस रिव्हॅल्युएशनचे प्रोडक्ट जे वापर केले, परंतु रोवणी तुमचा पहिले किती दिवसाला झाला, म्हणजे किती दिवस झाले, कधी केले? रोवणीले आता कमीत कमी 1 महिना होत आहे. 1 महिना होत आहे. आणि खत टाकल्याला किती दिवस झाले? खत टाकलेला आता 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. आता 15 दिवस झाले तर खत म्हणजे कोणता वापर केले आणि त्याच्यामध्ये आपले नेक्सस रिव्हॅल्युएशनचे कोणते प्रोडक्ट टाकले? आपण 20-20-0 एक बॅग टाकली. 20-20-13ची एक बॅग टाकली. ओके. आणि नेक्सस कंपनीचे जी रूट मॅक्स, रॉयझान आणि मल्टी आपला न्यूट्रीक्राफ्ट असे 3 पॅकेट टाकले करून खतामध्ये टाकलेले. ओके. इफेक्ट टाकले का त्याच्यात? हो, अर्धी बाटल इफेक्ट टाकले. ओके. तर तुम्हाला काय वाटते धानाची पोझिशन पोझिशन चांगली वाटत आहे. म्हणजे काय, कसं पील वगैरे किती चांगला आहे की काय? सुरवातीतच आहे ना? बाकीच्या उर्वरित धानापेक्षा, म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांच्या धानापेक्षा कसा वाटते? चांगला वाटत आहे. चांगला वाटत आहे. आता पील जर बघितलं तर किती अंदाजे पील असेल तुमच्या धानामध्ये? 20 ते 25 असेल. ओके. दांडेकर सर, तुम्ही मानकर सरांच्या शेतात आहात तुम्ही, आणि फवारणी आता करून राहिले तुम्ही झाईम ग्रो आणि इफेक्ट आणि बूस्टरची. ओके. तर तुम्हाला मानकर साहेबाचा धान कसा वाटते? धान तर परफेक्ट आहे. रोवणीनुसार पद्धतशीर वाटतं राहिलाय. रिझल्ट कसे वाटत आहेत परफेक्ट आहे आपल्या प्रोडक्टचे? नेक्सस कंपनी प्रोडक्ट जो आहे हा, ते उत्तम आहे. अच्छा. तर काकाजी, तुमचं आडनाव? गेडाम. काकाजी, तुम्ही आता मानकर साहेबाच्या शेतात आल्या. अच्छा. मानकर साहेबाच्या शेतात आल्या आणि तुम्ही धान बघत आहात मानकर साहेबाचा. तर तुम्हाला धान मानकर साहेबाचा कसा वाटत आहे? 1 नंबर वाटत आहे. आणि त्यांच्या धानामध्ये क्वालिटी कशी आहे? शायनिंग वगैरे, म्हणजे जे हिरवेपणा आणि पील वगैरे तुम्ही बघत आहात. ॲक्च्युली म्हणजे इतर धानापेक्षा, आजूबाजूच्या धानापेक्षा वर्चस्व दिसत आहे. बरोबर आहे. तर आज आपण जे मानकर सरांच्या शेतामध्ये जे काही आपण व्हिडिओ घेत आहोत, आज 24 तारखेला, 24 ऑगस्ट, तर आपण याच्यानंतर पुन्हा अजून 15 ते 20 दिवसानंतर पुन्हा अजून आपण पुन्हा फवारणी केल्यानंतर आपण व्हिडिओ घेऊ किंवा आपण पाहणी करू. आणि आज जे तुम्ही बघत आहात धानाची जर बघितलं तर पानोरी वगैरे किंवा पील वगैरे बहुत जबरदस्त आहे. दाखवा सर दांडेकर साहेब यांचा धान, म्हणजे जे पील वगैरे केलेला. पोंद्याचे पील ते दाखवा. मोठा पोंद्याचे. नाही, कोणताही असंही दाखवा, काही विषय नाही. असा मोठा एक समान तर राहणार नाही, नाही का? म्हणजे पील चांगला केला नाही. 1-2 काळ्या जे रोवलेले आहेत किंवा हे आहेत, तुम्ही बघू शकता. पुरा धान हिरवा कंच आहे. आणि बाकीचा जर शेत बघितला तर काही याच्यापेक्षा म्हणजे डावा आहे. म्हणजे कुठेतरी मानकर साहेबांनी जे नेक्सस रिव्हॅल्युएशनचे प्रोडक्ट वापरले त्याचा अतिउत्तम रिझल्ट तुम्हाला मिळाला. समाधानी आहात? एकदम समाधानी आहात. तर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? शेतकऱ्यांना आम्ही सांगून का नेक्सस कंपनीचे प्रोडक्ट चांगले आहेत. हो, त्याचा तुम्ही हळूहळू वापर करा. अच्छा, ठीक आहे. मग धन्यवाद.